पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो ते की सगळं जाऊ दे. विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल, काय सांगाल तुम्ही? विजयाचं श्रेय म्हणाल तर सगळ्यात आधी मी जरी अर्जेंटिनाचा असलो, तुम्हाला मी खरोखर सांगतो, कोल्हापूर आहे की नाही, कोल्हापूर नेहमीच मला प्रिय राहिले. आणि कोल्हापुरातली लोक म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, माझं एवढं मोठं कटआउट लावलीत, अशा शार्प्या माझ्या डोळ्यावर कोल्हापुरातनं इथं UAE मध्ये पडत होत्या. आणि प्रत्येक वेळी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मला प्रोत्साहन जे मिळालं ते कोल्हापुरातनं मिळाले. आणि कोल्हापूरचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे माझा आजोळ आहे. सुट्टीला मी कायम तिकडे जात असतोय. कबनूर कोल्हापूरबद्दल तुम्ही सांगितलं तर मला विस्तीर्ण रूपमध्ये सांगा की कोल्हापूरमुळे तुम्ही एवढं तुम्हाला प्रोत्साहन मिळालं तर कसं, म्हणजे काय, जरा मला ते विस्तीर्ण रूपात सांगा. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता बघा, कोल्हापूर आमचा आजोळ आहे. मी तिकडे सुट्टीला जात होतो आणि कबनूरचा उरूस असू दे, त्र्यंबोलीची यात्रा असू दे, रेणुकादेवीची यात्रा असू दे. रेणुकादेवीच्या यात्रेत तर तुम्हाला सांगतो, आता मी एवढं पेनल्टी शूटआउटमध्ये गोल मारल्यात की नाही, त्याचं कारण एवढंच आहे, 100 पिवळ्या फुग्यातनं मी लाल फुगा फोडत होतो बघा, टम्मगन असं. मग आता काय बोलायचं. तो तुमचा गोलकीपर बी तुम्हाला सांगतो म्हणजे कसलं बॉल पकडत होता, एक पण बॉल त्यानं पास होऊ दिलं नाही. काय म्हणजे काय खायला काय घातलायचा त्याला, काय सांगशील त्याबद्दल जरा आम्हाला विस्तीर्ण रूपात सांगा की जरा. त्याचं सांगायचं झालं तर आमच्या आत्तीच्या घरासमोर रेल्वे जात होती आणि रेल्वेचं रूळ होतं तिथं, आणि आत्तीचं कोंबडीचं खोराड होतं की नाही, कोंबड्या अशा पळत पळत रेल्वेच्या ट्रॅकवर जायच्या. मग ह्यो खवण्यागणे आमचा असं दान गणू उडी मारून सगळ्या कोंबडी एका हातानं गणी खोराड्यात भरत होता. जो त्याचा एक्सपिरियन्स आहे की नाही, ह्या खवण्यानं एका दुसरा गोल आज जाऊ दिलाय, नाहीतर काय कोंबडी त्यासाठी एवढी किरकोळ गोष्ट होती, एवढा